भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार प्रभाग 8 मधून प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी व्यक्त केला। महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। त्यांचे स्वागत शेखर इनामदार यांनी कमळ चिन्हाचा गमजा घालून केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश पदाधिकारी अजित दुधाळ, दाजी गडदे, नंदू कुरणे, रामचंद्र कोळेकर, राहुल कांबळे, धनराज जाधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। त्यांच्या पक्षप्रवेशाने भाजपचा विजय निश्चित झाला असून भाजपमध्ये या सर्वच कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल। या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पक्षाचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास शेखर इनामदार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। अजित दुधाळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आम्ही कार्यकर्त्यांनी या भागात पक्ष जिवंत ठेवला, पण पक्षाने उमेदवार उभे न करता चिन्हच गोठवले। त्यामुळे आम्ही प्रभाग 8च्या विकासासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याचे म्हटले। यावेळी अश्विन पाटील, सुनील भोसले, सदाशिव पाटील, प्रसाद अलकुंटे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते। भाजपच्या विजयासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात आले। भरपूर होईल। मी आज सांगतो की 8 नंबरमध्ये इतिहास होईल आणि चारीच्या चारी नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे येतील। हे लोक जे आमच्या बरोबर आता जोडलेले त्यांची वैयक्तिक ताकद होती, आमच्या ताकदीबरोबर यांची ताकद आज जोडल्यामुळे आज आम्ही ठामपणे सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 8 मधील चारीचे चारी उमेदवार हे कमळ चिन्हावर निवडून येणार। अशाच धक्क्यामुळे महाविकास आघाडीतील सगळ्या नेत्यांना अगदी ग्राउंडवर उतरावं लागलंय। सगळीकडे तिन्ही पक्षाचे खास करून माझं या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही लोक जोडतो, माणसं जोडतो, राजकारण करत नाही। प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आज जी तर फळी बघितली की तळागाळातले कार्यकर्ते, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडे बघितलं जातं। त्यामुळे आमची कामाची पद्धत, देवेंद्रजींचं नेतृत्व, चंद्रकांत दादा पालकमंत्री यांचं नेतृत्व, या सगळा विचार करून हे लोक आमच्याशी जोडले जात आहेत। नगरपालिकेची निवडणूक चालू आहे। वार्ड नंबर 8 मधून मी देखील इच्छुक होतो। अनेक वर्षे चिखलात बसून असेल, गटारीच्या पाण्यात बसून असेल, सर्वसामान्य लोकांसाठी आंदोलन करत आलो, झटत आलो, पक्ष जिवंत ठेवण्याचं काम केलं। पण ऐन टायमाला पक्षाने या ठिकाणी चिन्हच गोठवण्याचं काम केलं। इनामदार साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टी असेल, या भागामध्ये मी इनामदार साहेबांना सांगितलं की बाबा आमचा अष्टविनायक नगरचा भाग आहे, त्यावरती साहेब महारवतन असेल, चांभारवतन असेल किंवा 106 नंबरमध्ये जे आरक्षण आहे ती आरक्षण उठली पाहिजेत। ह्या भागामधल्या लोकांच्या जे जागा आहेत, घर आहेत, ती स्वतःच्या नावावर झाली पाहिजेत। अनेक वर्ष झाले या भागामध्ये रस्ते नाही आहेत, नीट गटारी नाही आहेत। फक्त विकास केल्याचा बडेजाव करणाऱ्या लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही जागा दाखवू। आणि भारतीय जनता पार्टीला आणि इनामदार साहेबांना मी शब्द देतो की साहेब ह्या वार्ड नंबर 8 मधून आमची जी काय ताकद आहे ती पणाला लावून या भागामधले चारीचे चारी नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली निवडून येतील, हा विश्वास या निमित्ताने देतो।